Sec AB be the church. The height of the church, height of the church be x meter. So AB is equal to x meter. Okay. The distance between the church and observer, the church and observer is 80 meter. So BC is equal to 80 meter. Angle of elevation, दोनच अँगल असतात, एक तर अँगल ऑफ इलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिप्रेशन. अँगल ऑफ इलिव्हेशन इज इक्वल टू 45 डिग्री. So in triangle ABC, angle ABC is equal to 90 degree. So आता चेक करायचं पोरांनी, इथं आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशो कोणता यूज करायचा आहे. तुम्हाला कोणता अँगल दिलेला आहे, अँगल सी दिलेला आहे. ओके, मग कोणती साइड काढायची आहे, अपोजिट साइड. आणि कोणती साइड गिवन आहे, ऍडजसंट साइड म्हणजे बीसी आहे. म्हणजे या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक रेशो यूज झाला टॅन angle C is equal to opposite side AB by adjacent side BC. So tan 45 is equal to x by 80. आता आपल्याला tan 45 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. काय tan 45 ची व्हॅल्यू पाहायचं, tan theta 45 is equal to 1. इथं प्लॉट करू आपण. 1 is equal to x by 80. The reason टाकून देऊ आपण. Tan 45 degree is equal to 1. So then cross 1 into 80 is equal to x. So the height of the church is 80 meter. हे झालं आपलं प्रॉब्लेम. चला जाऊया पुढच्या प्रॉब्लेम. From the top of the lighthouse, an observer looking at a ship and makes an angle of depression of 60 degree. आता या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आणि आपल्याकडे पहिल्यांदाच अँगल ऑफ डिप्रेशनचा प्रॉब्लेम आला आहे. सोपा आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही. काय दिलंय, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. म्हणजे आता आपल्याला इथे लाईट हाऊस शो करावं. हे आपलं लाईट हाऊस. त्या लाईट हाऊसचं नाव काय, एबी. ऑब्झर्वर कुठे आहे, अँड ऑब्झर्वर लुकिंग ऍट अ शिप. ऑब्झर्वर कुठं पाहतोय, फ्रॉम द टॉप ऑफ द लाईट हाऊस. म्हणजे लाईट हाऊसच्या टॉप वरती, म्हणजे पॉइंट ए ठिकाणी तुमचा ऑब्झर्वर आहे. कुठं पाहतोय तो, लुकिंग ऍट अ शिप. कुठं पाहतोय, शिप कडे पाहतोय. सपोज एक्झाम्पल पॉइंट सी या ठिकाणी आपलं शिप आहे. ओके, लुकिंग ऍट द पॉइंट, लुकिंग ऍट द शिप्स. शिप कडे पाहतो. आता पोरांनो, जेव्हा आणि सांगितलं अँगल ऑफ डिप्रेशन आहे. पोरांनो, आता जेव्हा अँगल ऑफ डिप्रेशन असतं त्यावेळेस आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन शो करावी लागते. मागच्या प्रॉब्लेम मध्ये म्हणजे अँगल ऑफ इलिव्हेशन मध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन शो करायची गरज नाही, कारण जी ऑब्जेक्ट आहे
तुमचा ऑब्झर्वर कुठे आहे? ऑब्झर्वरच तुमचा ग्राउंड लेवलला आहे आणि तुमचं ऑब्जेक्ट जे आहे ते हायर पोझिशनला आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय झालं तुमचं? या प्रॉब्लेम मध्ये असं झालं की तुमचा ऑब्झर्वर गेला हायर पोझिशनला आणि ऑब्जेक्ट आली लोअर पोझिशनला. म्हणून आपल्याला या ठिकाणी काय शो करावे लागतं? तर हॉरिझॉन्टल लाईन शो करावी लागते. ती आपण हॉरिझॉन्टल लाईन शो केली. AM कोणता अँगल दिलाय? अँगल ऑफ डिप्रेशन. हे पहा एवढा या हॉरिझॉन्टल लाईन पासून तयार होणारा जो अँगल असतो तोच 60 असतो. मागच्या ठिकाणी पण पहा आपण इथं दाखवला, ही इथं तुमची हॉरिझॉन्टल लाईन आणि हे ऑब्झर्वर पाहतोय त्या ठिकाणची. तर या दोन्ही मधला अँगल 45 असतो. कोणत्या? हॉरिझॉन्टल लाईन आणि ऑब्झर्वरने लुकआउट केलेली लाईन, या दोन्ही मधलाच अँगल हा असतो. मग आता या ठिकाणी तुमच्या ऑब्झर्वरची लाईन कोणती आहे? तर AC आहे आणि हॉरिझॉन्टल लाईन कोणती आहे? AM आहे. मग ह्यो डिस्टन्स तुमचा किती झाला? 60 झालेला आहे. ओके. अजून काय दिलेलं पुढे पहा, इफ द हाईट ऑफ द लाईट हाऊसची हाईट दिलेली आहे त्यांनी 90 मीटर. देन फाइंड द फार म्हणजे दूर. काय शोधायचंय? द शिप इज फ्रॉम द लाईट हाऊस. तर शिप जी आहे ती किती अंतरावर आहे आता आपल्याला शोधायचं. म्हणजे आपल्याला BC ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. अजून करू BC ची व्हॅल्यू आपली किती असेल? x मीटर. आता यामध्ये फक्त काय करायचं पोरांनो? दिलेली इन्फॉर्मेशन व्यवस्थित लिहायची. काय केलं? लेट सेग AB बी द लाईट हाऊस. सगळी माहिती फक्त सगळी व्यवस्थित लिहायची फक्त. ओके. पुन्हा काय? द हाईट ऑफ द लाईट हाऊस. हाईट ऑफ द लाईट हाऊस इज किती आहे? 90 मीटर. सो AB इज इक्वल टू 90. ओके. आता कोणती हॉरिझॉन्टल लाईन आहे पोरांनो? अँगल ऑफ डिप्रेशन आलं तर हॉरिझॉन्टल लाईन शो करायची, अदरवाईज करायची नाही. आता अजून काय केलं? द डिस्टन्स बिटवीन द डिस्टन्स बिटवीन द शिप अँड लाईट हाऊस BX मीटर. शिप मधलं म्हणजे पॉइंट C या ठिकाणी आपलं शिप आहे आणि AB हे तुमचं लाईट हाऊस आहे. तर यामधलं डिस्टन्स आपण x मीटर अजून केलं. म्हणजे BC इज इक्वल टू किती झालं? x मीटर. ओके. त्यानंतर आपल्याला इथं हॉरिझॉन्टल लाईन शो करावी लागेल. सेग AM बी द हॉरिझॉन्टल लाईन. AB AM is be the horizontal line. आता हा जर हॉरिझॉन्टल लाईन असेल, अँगल ऑफ डिप्रेशन किती आहे? अँगल ऑफ डिप्रेशन 60. पण कोणता अँगल 60 चा आहे? इकडे लक्ष द्या. MAC अँगल MAC इक्वल टू 60. आता पोरांनो लक्ष द्या, आपल्याला जर हे प्रॉब्लेम